नमस्कार माझ्या धनुराशीच्या सर्व बंधू आणि भगिनींनो. तर खुशखबर आहे, जुलै महिना हा धनुराशीसाठी अगदी खास असणार आहे. तुमचं जे पण स्वप्न एवढ्या दिवसांपासून जे अडकलेलं होतं, जे विलंबित होतं, ते आता नक्कीच या पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. तर धनुराशीच्या मंडळींना तुमच्यासाठी जुलै महिना अगदी खूप काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर धनुराशी असा एक मोठा बदल आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे, त्यामुळे त्याला दुर्लक्षित बिलकुल पण करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत मन शांत करून नक्कीच ऐका, कारण एक एक शब्द मी तुमच्यासाठी अगदी खास घेऊन आलेला आहे आणि जे की तुमच्या आयुष्यात मोठा बदल नक्कीच घडवणार आहे. धनुराशीचा मालक असलेला गुरुग्रह आता तुम्हाला सांगते जागा बदलून तुमच्या पत्रिकेत खूप चांगल्या जागी आलेला आहे आणि त्याचा परिणाम आता तुम्हाला चांगला नक्कीच देणार आहे. आणि त्याच्यावर देखील तुम्हाला दिसायला लागेल की बऱ्याच महिन्यांपासून तुमच्या घरात शांतता नव्हती, छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत होते, तुमच्या बऱ्याच काही गोष्टी ज्या होत्या त्यांच्यात अडचणी येत होत्या, त्या पूर्ण होत नव्हत्या, मुलांच्या बाबतीतच्या भविष्याची काळजी तुम्हाला लागलेली होती आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला रात्र रात्र झोप येत नव्हती. हातात पैसे आले तरी ते टिकत नव्हते, मन सतत अस्वस्थ तुमचं राहत होतं. अचानक इतक्या दिवसांपासून तुमची तब्येत बिघडत होती, कोणीतरी जवळच आपल्यावरती काही वाईट नजर ठेवून आहे का, अशा शंका मनात येत होत्या. परंतु तुम्हाला सांगते, धनुराशीच्या जातकांनो, आता ते सगळे वाईट दिवस आहे ना तुमच्या आता संपत आलेला आहे, कारण की हा जुलै महिना तुमच्यासाठी अगदी आनंदाचे दिवस घेऊन येत आहे. जे रडत रडत तुम्ही इतक्या दिवसांपासून जे दिवस काढलेत ना, जे कष्ट केले, कष्ट भरपूर होते, परंतु त्याचं फळ मात्र पाहिजे तसं तुम्हाला मिळत नव्हतं. परंतु या महिन्यात मंडळींनो, जे पण काय आहे तुमच्या कष्टांचं फळ तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे, याची मी तुम्हाला 100% खात्री देते. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. तर धनुराशीच्या जातकांनो, ज्यांचं नशीब बदलायचं असतं त्याची तुम्हाला सांगते, आधी थोडी परीक्षा घेतली जाते. तुम्ही एवढे दिवस जे सहन केलं ते वाया गेलेलं नाही, कारण तुमच्या प्रत्येक दुःखाच्या मागे एक मोठा आनंद लपून बसलेला होता. फक्त योग्य वेळ तुमची जी येत नव्हती, योग्य वेळ यायची बाकी होती आणि ती आता योग्य वेळ तुमची आता जवळ आलेली आहे. आता ती तुमच्यासाठी ती वेळ तुमच्या मनात असलेल्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी आता आलेले आहे, कारण की पुढचे दिवस फक्त तुमचे आणि तुमचेच असणार आहे. धनुराशीच्या जातकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुग्रहाच्या या चांगल्या बदलामुळे तुमच्या पुढच्या दिवसांमध्ये तुमचं नशीब आता बदलायला सुरुवात होणार आहे. आणि या दिवसांमध्ये तुम्हाला सांगते, आता हा जुलै महिना लागला तर ह्या दिवसांमध्ये तुम्हाला अचानक घरातला तुमचा जो दिवा असेल तो अचानक जास्त उजेड देऊ लागला असेल, किंवा तुमच्या उजव्या हाताच्या तळव्याला विनाकारण खास सुटली, तर काही हे छोटे छोटे संकेत आहे की चांगली शक्ती तुमच्या आता आसपास जमा होते. जेव्हा एखादी मोठी ताकद पाठीशी उभी राहते तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आधीच संकेत देत असतात की तुमचे चांगले दिवस आता येणार आहे आणि ते जवळच येत आहे. तुमच्या भोवती एक सुरक्षेचं कवच देखील तयार होत आहे. घरात तुम्हाला सांगते, घरात पेन्शनचं टेन्शन, तब्येतीची काळजी, हे सगळं आता तुम्हाला एकाच वेळी कमी होताना दिसेल, कारण या गुरुग्रहाच्या कृपेने तुमच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात मिळणार आहे. जे लोक तुम्हाला आधी कमी समजत होते, ते लोक तुमची चेष्टा करत होते, तेच लोक आता तुमची प्रगती बघून आश्चर्याने तोंडात बोटं घालतील. घरातील शांतता देखील तुम्हाला हळूहळू परत यायला लागेल. तुमच्या जोडीदारासोबतचे असलेले जुने वाद देखील तुमचे आता मिटतील. बोलण्यात तुम्हाला पुन्हा प्रेम, माया दिसेल. घर पुन्हा हसण्याने, आनंदाने भरून जाईल. जे नातेवाईक तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्यापासून दूर गेले होते, त्यांचा खरा स्वभाव, त्यांचा खरा चेहरा मात्र तुमच्या लक्षात नक्कीच येणार. कोणावर किती विश्वास ठेवायचा याची ओळख, याची बुद्धी तुम्हाला आता या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. तर धनुराशीच्या जातकांनो, हा चांगला काळ फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलांच्या आयुष्याला देखील नवी दिशा देणारा असणार आहे. त्यांच्या शिक्षणातल्या अडचणी, करिअरची चिंता तर तुम्हाला हळूहळू कमी होताना दिसेल. पुढच्या काही दिवसात त्यांच्या मेहनतीला यश मिळेल. हे बघून तुम्हाला सांगते, आई वडील म्हणून तुमचं मन अभिमानाने भरून जाईल. डोक्यावरचे मोठे ओझे उतरल्यासारखं तुम्हाला नक्कीच जाणवेल. मुलं चुकीच्या मार्गाला जातील का, ही भीती तुम्हाला जी सतावत होती, ती भीती आता तुमच्या मनातली कमी होताना तुम्हाला नक्कीच दिसेल. स्वामींची कृपा त्यांना चांगल्या मार्गावरती नक्कीच नेणार, त्यांचे चांगले यश त्यांना प्रदान करणार. तुम्हाला सांगते, गुरुग्रह आता अशा चांगल्या जागी येते की पैशांचे जे काम अडकलेले होते
ते देखील तुम्हाला हळूहळू पूर्ण व्हायला लागतील. जे तुमचे पैसे अडकलेले होते ते परत मिळतील. अडकलेला जो व्यवहार थांबला होता तो देखील पुन्हा नव्याने सुरुवात होण्यास तुम्हाला दिसेल. पैसे मिळण्याचे नवीन मार्ग तुम्हाला येताना दिसेल. घरातलं जे आर्थिक टेन्शन होतं, पैशांबाबतची चिंता होती ती कमी होताना दिसेल. बँकेचे हप्ते भरायची चिंता, कर्जाचं ओझं जे होतं तुम्हाला सांगते, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील. पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्हाला सांगते या महिन्यामध्ये नक्कीच हे सगळे तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू तुम्हाला दिसू लागतील. या काही दिवसातच मनावरचा तुमचा जो ताण होता तुम्हाला तो नक्कीच कमी होईल. तुमचं जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी देखील, जे नोकरीच्या शोधात आहे त्यांना नवीन नोकरीचे ऑफर देखील मिळतील. जे व्यापार करतात त्यांना व्यापारात फायदा नक्कीच मिळतील. ग्राहक वर्ग देखील तुम्हाला वाढताना दिसेल. तुम्हाला सांगते, लोकांमध्ये तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा नक्कीच तुम्हाला वाढताना दिसणार आहे या महिन्यामध्ये. जे जुने कोर्टातले वाद होते किंवा कागदपत्रांची जी अडकलेली कामं होती ती आता त्याचा निकाल तुमचा नक्कीच जवळ येईल. धनुराशीच्या जातकांनो, पैसा हा फक्त कर्माचं फळ नाही तर तो श्रद्धेचा देखील परिणाम असतो. ज्या घरात रोज देवाचं नामस्मरण केलं जातं त्या घरात लक्ष्मी नक्कीच टिकून राहते. आज जरी तुम्हाला हातात कमी असलं तरी मन शुद्ध आणि श्रद्धा पक्की ठेवा. तर तुम्हाला सांगते, ज्योतिषशास्त्र सांगते की संकटाचा काळ संपत आला की देव सगळ्यात आधी मनाची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत जो टिकतो त्याच्यासाठी पुढचा रस्ता आपोआप मोकळा आणि सोपा होत जातो. तर तुमच्यासाठी तोच रस्ता आता तयार होत आहे. कारण एवढ्या दिवसांचं तुमचं कर्माचं जे चांगलं फळ आहे तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच त्याचं चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवा. या काळात तुमच्या तब्येतीमध्ये देखील तुम्हाला सुधारणा दिसेल. सतत जाणवणारा जो थकवा होता, मनामध्ये जी अस्वस्थता होती, रात्री जी झोप लागत नव्हती, झोपेच्या ज्या तक्रारी होत्या त्या देखील तुम्हाला हळूहळू आता तुमच्या कमी होताना तुम्हाला दिसतील. शरीरात एक नवीन ऊर्जा, नवीन ताकद तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच जाणवणार. जुने त्रास हळूहळू कमी होतील. तब्येत आधीपेक्षा तुमची चांगलं होईल. मन पूर्वीपेक्षा शांत वाटेल आणि या खास दिवसात निसर्ग तुम्हाला काही छोटे छोटे संकेत दिले, जसे की ज्या घराच्या अंगणात अचानक फुलपाखरू आलं किंवा तुम्हाला संत दिसले तर समजून घ्या हा चांगला संकेत तुमच्या दाराशी येत आहे. दाराशी येणारा पक्षी, घरात अचानक दिसणारा तुळशीचं रोप, निसर्गाने पाठवलेले हे छोटे छोटे चिन्ह संकेत आहे. पहाटेच्या स्वप्नात तुम्हाला वाहती नदी दिसणे, उगवता सूर्य दिसला किंवा मंदिराची घंटा वाजल्यासारखं तुम्हाला जर ऐकू आलं तर हे सगळे काही तुमच्या मनातल्या इच्छा लवकर पूर्ण करण्याचे लक्षणं असणार आहे. ज्या गोष्टी तुमच्या पैशांमुळे अडकलेल्या त्या पूर्ण होत जातील. तुमच्या हातातून काही चांगल्या लोकांना मदत देखील तुमच्या हातून घडणार आहे. धनुराशीच्या जातकांना हे चांगले दिवस सुरू होताना एक गोष्ट मात्र नेहमीच लक्षात ठेवा. आधी ज्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली होती ते आता गोड गोड बोलून तुमच्याजवळ परत येण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवण्याआधी एकदा नक्कीच विचार करा. कोणाचे गोड शब्द ऐकून घाईघाईने आपल्या मनातल्या योजना त्यांना सांगू नका. थोडं सावध राहा. तुम्हाला सांगते, मनातली भीती, शंका आता बाजूला ठेवा. चेहऱ्यावर समाधान आणि हसू ठेवा. कारण या नव्या चांगल्या दिवसांचे मनापासून तुम्हाला सांगते नक्की स्वागत करा. धनुराशीच्या जातकांनो, हे सगळे संकेत खरे ठरण्यासाठी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की देवाचं नामस्मरण अगदी रोजच चालू ठेवा. मनापासून देवाचं नामस्मरण करा. ज्या घरात देवाचं नाव घेतलं जातं त्या घरातील नकारात्मकता देखील तिथली निघून जाते. सकारात्मक वातावरण राहतं. आपल्या मनातली श्रद्धा कमी होऊ देऊ नका, कारण श्रद्धा ही खरी ताकद आहे. आजपासून पुढचे दिवस लक्ष देऊन ऐका, कारण की नक्कीच काही ना काही बदल तुम्हाला या जुलै महिन्यात तुम्हाला नक्कीच जाणवतील. कोणी वाईट बोललं तरी त्याचं मनावर घेऊ नका, कारण आता तुमचा चांगला प्रवास सुरू झालेला आहे, तो देखील चांगल्या दिशेने. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा. जुन्या तक्रारी, जुने जे पण काही रोग आजार होते ते मनातून काढून टाका, सोडून द्या. कारण नवीन सुरुवातीची जागा आता तुमचा आजूबाजूची परिस्थिती घेणार आहे. तुमच्या आजूबाजूला असलेल्या चांगल्या लोकांची किंमत ओळखा. ज्यांनी कठीण काळात तुम्हाला साथ दिली त्यांचे नक्कीच आभार माना. हा बदल तुम्हाला सांगते एक दिवसात तयार झालेला नाही, तर हा
तुमच्या आत्तापर्यंतचा तुम्ही जो संयम ठेवला, तुम्ही मेहनत घेतली, चांगल्या कर्म केले, त्याचे परिणाम तुम्हाला आता हळूहळू नक्कीच दिसणार आहे. त्यामुळे धीर सोडू नका. जुलै महिन्यामधील येणाऱ्या चांगल्या संधी तुमच्यासमोर येणार आहेत. त्याचा नक्कीच पुरेपूर उपभोग घ्या. त्या संधी हातातून जाऊ देऊ नका. त्याचा नक्कीच फायदा घ्या आणि तुमच्या आयुष्यातील एक नवीन वाटचालीसाठी तुम्ही नक्कीच सुरुवात करा. कारण हा महिना तुमच्यासाठी अगदी खास असणार आहे. जे पण तुमचे स्वप्न काही असतील, नवीन गोष्टी तुम्हाला करायच्या असतील, तर बिनधास्त या महिन्यामध्ये तुम्ही करू शकतात. हा महिना अगदी तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. तर मंडळींनो, तर तुमच्या मनात आलेली प्रत्येक चांगली इच्छा आता हळूहळू पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक नक्कीच राहा. तर आजची माहिती, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि होय, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन नक्कीच प्रेस करा. कारण आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला अधिकात अजून ऊर्जा देतो, अशीच आपली सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशा सत्य भविष्यवाणीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.